सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। सुनील केदार यांच्या शक्ती प्रदर्शनातील वाहनं बेकायदेशीर कृत्यांमधील माफियांशी संबंधित असल्याची पोलिसांना शंका। काँग्रेस नेते सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी केल्याचा आरोप। मनमाड इंधन प्रकल्पातून इंधन पुरवठा सुरू। 50हून अधिक इंधन टँकर राज्यातील विविध भागांमध्ये रवाना। उजनी धरणात केवळ 10% पाणी साठा शिल्लक, तर सोलापूरमध्ये पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारण्यात येणार। सोलापूरसाठी उजनी धरणातून विसर्ग सुरू। उजनी धरणातून 5000 क्युसेकना विसर्ग। मादाच्या बातमीनंतर पंढरपुरातील तुळशी वृंदावन भाविकांसाठी खुलं, मात्र संतांच्या मूर्ती उघड्यावर राहिल्यानं भाविक नाराज। भाविकांकडून वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माळेगाव इथल्या खंडोबाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात। खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। राज्यात थंडीचा कडाका वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। तापमानात 5 अंश सेल्सिअसनं घट। आजपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज। वाशिममध्ये पपईला कवडीमोल दर घसरल्यानं शेतकऱ्यांना 3 एकर पपईवर फिरवला रोटावेटर। अहमदनगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीतील कांदा लिलाव बंद। वाहतूकदार संघटनेच्या संपाच्या इशाऱ्यामुळे कांदा लिलाव बंद। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। काढणीला आलेल्या तूर पिकाला अवकाळी पावसाचा फटका। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी जातोय राजकीय वनवासातून। सटाण्यातील व्यंगचित्रकार शेतकरी किरण मोरेंनी साकारलं कल्पक चित्र। उद्या सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊंचा 426वा जन्मोत्सव। प्रशासन आणि मराठा सेवा संघाकडून सोहळ्याची जय्यत तयारी। या कार्यक्रमाला बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर राहणार उपस्थित। राजमाता जिजाऊंच्या 426व्या जन्मोत्सवानिमित्त शिल्पकार अभिषेक जाधव यांनी केळीच्या पानावर रेखाटलं राजमातेचं चित्र। पुसेगावमधील प्रख्यात सेवागिरी महाराजांची रथयात्रा। यात्रेला राज्यभरातील भाविकांची हजेरी। रथयात्रेला भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले हेही हजर। पुसेगाव बैलगाडी शर्यतीला गालबोट। शर्यतीदरम्यान बैलगाडी खाली आल्यानं युवकाचा मृत्यू। यवतमाळमध्ये पार्किंगच्या वादातून इस्माची हत्या। मारेकरी पती पत्नीला अटक। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर। अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचं राजेंद्र नगर परिसरात सर्च ऑपरेशन। वर्धा जिल्ह्यातील गिरड परिसरातील शेतकऱ्यांनी गिरवले नैसर्गिक शेतीचे धडे। नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 11 गावातील 50 शेतकरी मगन संग्रहालय दौऱ्यात सहभागी। अकोल्यातील चांदूरमध्ये विकसित भारत रथ दाखल होताच गावकरी संतप्त गावकऱ्यांनी विकसित भारत रथ माघारी पाठवला। हिंगोलीत दुचाकीच्या अपघातात एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू। दिग्रसवणी येथे अपघात। आई वडिलांसह मुलाचा मृत्यू। गोंदियात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार करणारे फरार। गोंदिया शहरात दहशतीचं वातावरण। यादव यांच्यावर नागपूरमध्ये उपचार। चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात अस्वलाचं दर्शन। रात्रीच्या दरम्यान तब्बल 4 अस्वल दिसले। लगतच्या जंगलातून मानवी वस्तीत पोहोचल्या अस्वल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरारी खोल्यात अस्वलाचं दर्शन। उसप तळेखोल रस्त्यावर एका वाहन चालकाला रात्री प्रवास करताना अस्वल पाहायला मिळालं। कणकवलीत फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू। फासकी लावल्याची कबुली देणाऱ्या इस्माला अटक। वन विभागाकडून वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।